नमस्कार, मी पंजाब डक 5, 6 आणि 7 आणखी जवळपास 4 दिवस राज्यात वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. कोकणपट्टी मध्ये रत्नागिरीपासून ते पालघर पर्यंत इकडे काय होणार आहे, कोकणपट्टीकडे जोरदार पाऊस सुरू होणार आहे, मुसळधार पाऊस चालू राहणार आहे. तिकडे पाऊस चालू असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरी उसरी येत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पुणे जिल्ह्यात देखील आज खूप जोराचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर देखील खूप राहणार आहे. त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा आज पावसाला सुरुवात होणार आहे. सांगली जिल्ह्यात आज देखील बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर इकडे धाराशिव जिल्ह्यात पाऊस राहील, बीड जिल्ह्यात पाऊस राहील, परभणी जिल्ह्यात पाऊस राहील, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात पाऊस राहील, त्याच्यानंतर इकडे संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर नाशिक सगळीकडे जोरदार पाऊस आज बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि बुलढाणा, अकोला, अमरावती तिकडे देखील सगळीकडे म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर आज पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भात थोडा आज कमी राहील, पण पश्चिम विदर्भामध्ये मात्र अमरावती, अकोला, बुलढाणा इकडे मात्र चांगला पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 4, 5, 6 आणि 7 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे. 8 तारखेपासून पावसाचा राज्यातला जोर ओसरेल म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण हे पाऊस तुम्हाला सांगू तिथं आज पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबई, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव खूप जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे आज रात्रीच्याला दुपारनंतर खूप जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. आणि ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात आज देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस पडेल आणि त्या शेतकऱ्याची पेरणीसाठी पोषक ठरणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. 7 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे निळवंडे धरण सुद्धा भरण्याच्या मार्गावर राहील म्हणून हे लक्षात यायचं. भंडारदरा देखील धरण भरेल कारण की तिकडे कॅचमेंट एरियामध्ये खूप जोराचा पाऊस या 5 दिवसामध्ये पडणार आहे आणि सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिकडे आवक सुरू झालेली आहे म्हणून हे धरणं देखील भरून जातील म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. नाशिक जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी सतर्क करायचं. म्हणजे नदीकाठचे जे शेतकरी त्यांनी आपण आपले पाळीव प्राणी नदीकाठी बांधू नये कारण की नदीला पूर येण्याची शक्यता आहे म्हणून ह्या 4-5 दिवस जरा काळजी घ्यावी. नाशिकला मात्र आता आजपासून जी पावसाचा जोर राहील तर 4, 5, 6, 7 ते दुटोंदे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरात मात्र त्या मारुतीला मात्र पाणी लागण म्हणून हे लक्षात येतं कारण की आता वरती खूप पाऊस पडणार आहे. आज रात्रीच्याला दुपारनंतर नाशिकच्या वरच्या भागात खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आज नाशिककडे म्हणजे नद्याला चांगला पूर येण्याची शक्यता आहे. म्हणजे आज पाऊस पडल्याच्यानंतर उद्या देखील नाशिककडल्या बऱ्याच नद्या अशा चांगल्या जोरानं वाहतील म्हणून हे लक्षात घ्यायचं. तर सोलापूर जिल्ह्यात आज देखील पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे इकडे जसा उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार तितका जोरात तिकडे पडणार नाही पण तिकडे ना पिकाला लागल तसा म्हणजे पडणारे पेंडवा म्हणजे वावणी पडणार आहे आणि तिकडे देखील पेरण्या होणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यात आज चांगला पाऊस सुरू होणार आहे. सांगली जिल्ह्यात देखील आता सुरू होणार आहे, सुरू झाला देखील असेल. आटपाडी, पंढरपूर सगळीकडे आज पाऊस सुरू होईल. इकडं आज मात्र बीड जिल्ह्यामध्ये कडाष्टी जे जामखेडचा परिसर आहे त्या भागामध्ये आज मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात यायचं. अहिल्यानगरकडे जोरात पाऊस पडणार आहे. आज अहिल्यानगरकडे जोरात पाऊस पडत असल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये देखील त्याच्या नद्या खाली पाणी येतंय तर त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची. आपण आपले पाळीव प्राणी जनावरे त्या नदीकाठी बांधू नये कारण की काय होणार अहिल्यानगरकडे मुसळधार पाऊस पडणार आहे त्याचं पाणी इकडे बीड जिल्ह्याकडे पाथर्डीकडे येतंय त्याच्यामुळे त्यांनी ते देखील काळजी घ्यायची. सांगायचं झालं तर नदीकाठच्या लोकांनी आपण आपली पाळीव प्राणी मात्र सुरक्षा स्थळी आणून ठेवावे कारण की 4 दिवस आणखीन आज 4, 5, 6, 7, 8 तारखेपर्यंत राज्यात काही काही ठिकाणी खूपच जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, कुठं पेंडॉलता पडणार आहे, काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही ठिकाणी शेतामध्ये पाणी असा पडणार आहे. पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे, सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. शेतकऱ्याला विनंती ह्या 4 दिवसात जरी तुमच्या पेरण्या नाही झाल्या 8 तारखेच्या नंतर थोडी उघाड भेटणार आहे. 8 जुलैच्या नंतर पावसाची उघाड झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पेरण्या करू शकता. हे जे पाऊस आहे समजा तुम्हाला सांगतो परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा झाला, अमरावती जिल्हा ह्या पावसात काय झालं सगळीकडे पाऊस पडलाय पण काही काही असे 5, 5, 7, 7 गाव आहे ते सुटलेले आहेत. पण ह्या ना आता हे 4 दिवस पाऊस पडेल ना
त्याच्यात देखील कव्हर होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. आताच मला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा फोन आला की आमच्या इकडे पाऊस कधी बंद होतं. मी म्हणलं कशामुळे, तर ते म्हणले आमच्या पेरण्याच राहिल्यात, काही पाऊसच पेरू देईना आम्हाला, म्हणजे पाऊस उघडणच त्यांचं म्हणणं आलं. अमरावती जिल्ह्यात तशीच परिस्थिती झाली, भंडाऱ्याकडे देखील तशीच परिस्थिती झाली, कारण की तिकडे पाऊसच उघडणार म्हणून त्यांच्या पेरण्याच राहिल्या. म्हणजे काही ठिकाणी असं झालं, पाऊस असल्यामुळे त्यांच्या पेरण्या राहिल्या आणि काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे त्यांना पेरण्या राहिल्या. म्हणजे दोन्ही बाजू येतात. म्हणून म्हणतो सगळ्यांच्या पेरण्या 8 तारखेच्या नंतर सगळं 8 तारखेच्या हवामान कोरडं होणार आहे आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही. धन्यवाद.